श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहुयात आजच्या काही ताज्या घडामोडी। प्रामाणिकपणाचा आणि कर्तव्यनिष्ठेचा दुहेरी गौरव। लाखो रुपयांचा ऐवज सुरक्षित परत करून जिंकला विश्वास। सलग 10 वर्ष विना अपघात सेवेसाठी जत आगारातील चालक श्री BS वनखंडे यांचा गौरव बिल्ला देऊन सन्मान। बातमी आहे जतची। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जत आगारातील चालक श्री BS वनखंडे यांनी आपल्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सुरक्षित वाहन चालकाच्या उत्कृष्ट कार्यामुळे पुन्हा एकदा समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे। एका बाजूला त्यांनी लाखो रुपयांचा मौल्यवान ऐवज असलेली प्रवाशाची बॅग प्रामाणिकपणे प्रशासनाकडे सुपूर्द करून प्रवाशांचा विश्वास जिंकला, तर दुसरीकडे सलग 10 वर्ष विना अपघात सेवा बजावल्याबद्दल त्यांना गौरव बिल्ला प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला। रविवार दिनांक 26 जुलै रोजी MH10 DT 3281 क्रमांकाची ST बस उमरगा जत महामार्गावर सेवा बजावत असताना बस जत आगारात दाखल झाली आणि त्याच वेळी बसची तपासणी करत असताना श्री BS वनखंडे यांच्या निदर्शनास एक बॅग आली। तपासणी केली असता त्या बॅगमध्ये 47,000ची रोख रक्कम आणि सुमारे 4 लाख किमतीचे मौल्यवान दागिने असल्याचे आढळून आले। ही बॅग प्रवासी सौ ललिता येळगाप्पा आरळी, राहणार अंकलगी, तालुका जत, जिल्हा सांगली यांचे असल्याचे पुढे स्पष्ट झाले। एवढा मौल्यवान ऐवज असूनही कोणताही मोह न बाळगता श्री वनखंडे यांनी चालक श्री मोरे यांच्या सहकार्याने ती बॅग तात्काळ जत आगार प्रशासनाकडे सुपूर्द केली। त्यांच्या या प्रामाणिक कृतीमुळे प्रवाशांच्या मनातील ST सेवेवरील विश्वास आणि निष्ठा अधिक दृढ झालं। याचबरोबर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जत आगारातील कर्तव्यदक्ष चालक श्री BS वनखंडे यांनी सलग 10 वर्ष विना अपघात सेवा बजावत सुरक्षित, संयमी आणि जबाबदार वाहन चालकाचा आदर्श निर्माण केला आहे। त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जत आगारात त्यांचा गौरव बिल्ला देऊन विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी आगार प्रमुख माननीय श्री वीरेंद्र होनराव यांनी श्री वनखंडे यांचे अभिनंदन करताना सांगितले की प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दीर्घकाळ अपघातमुक्त सेवा देणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे। श्री वनखंडे यांची कर्तव्यनिष्ठा, शिस्त, संयम आणि सुरक्षित वाहन चालकाची वृत्ती इतर चालकांसाठी प्रेरणादायी आहे। या प्रसंगी वाहतूक निरीक्षक माननीय श्री प्रथमेश देवे, वाहतूक नियंत्रक माननीय श्री SR गावित तसेच जत आगारातील अधिकारी, कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी श्री BS वनखंडे व चालक श्री मोरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले। तसेच पुढील सेवेसाठीही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। जत आगाराची सुरक्षित, प्रवासी केंद्रित सेवा अशा कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांमुळे अधिक सक्षम होत आहे। एका बाजूला प्रामाणिकपणाने लाखो रुपयांचा ऐवज सुरक्षित परत करून माणुसकीचा आदर्श, तर दुसऱ्या बाजूला सलग 10 वर्षांची अपघातमुक्त सेवा। या दुहेरी कामगिरीमुळे श्री BS वनखंडे हे ST कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान ठरलेले आहे। प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सुरक्षित सेवा या त्रिसूत्रीवर उभा असलेला जत आगाराचा अभिमान म्हणजे चालक श्री BS वनखंडे यांच्या कार्याला मनपूर्वक सलाम। 26 जुलै रविवारी उमरगा जत ह्या बसनं आरळी मॅडम प्रवास करत होत्या, तर ते इथं जतमध्ये बस स्टँडवरती उतरताना त्यांच्यासोबत असलेली त्यांची एक बॅग त्या बसमध्ये विसरल्या आणि ते घरी निघून गेल्या आणि त्या बसवरती कर्तव्य करणारे कर्मचारी श्री
बाबूराव वनखंडे यांना ती बॅग बेवारस स्थितीमध्ये दिसून आली आणि त्यांनी ती बॅग रीतसर आपलं डेपोमध्ये ती जमा केली आणि त्याची सगळी प्रोसिजर पूर्ण करून ती जमा केली आणि मग नंतर आरळी मॅडमने डेपोमध्ये ऑफिसमध्ये संपर्क साधून चौकशी केली तर ती बॅग आहे म्हणून त्यांना सांगितलं. त्यानंतर मग त्यांनी तिथे येऊन डेपोमध्ये येऊन इथं रीतसर अर्ज दिला. त्या बॅगेमधील त्यांच्या मौल्यवान वस्तू, रोख रक्कम, कपडे या सगळ्या बाबींची ओळख पटवून सगळी म्हणजे रीतसर सगळी पूर्तता करून आज आपण त्यांना ती बॅग सुपूर्द करणार आहोत. आणि ह्यामध्ये एस टी महामंडळाचे आमचे चालक तथा वाहक कर्मचारी श्री बाबूराव वनखंडे यांनी जे प्रामाणिकपणा दाखवलेला आहे बरोबर तो अत्यंत कौतुकास्पद आहे. आणि आमच्या अशा असंख्य कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा, सचोटी आणि सामाजिक बांधिलकी त्यांनी जी जपलेली आहे त्यामुळं आज एस टी महामंडळ सर्व नागरिकांना, महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना एक चांगल्या दर्जाची प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत आहे आणि त्याबद्दल त्यांचं खरंच खूप कौतुक आहे. मी काल प्रवास करताना उमरगा टू जत बसला मी चढले होते. मी जतमध्ये स्टॉप केले. मग तिथं मी तसेच बसमध्ये बॅगमध्ये विसरून तसेच मी निघाले. तर एक तासाने माझ्या लक्षात आलं की माझं बॅग असं बसमध्ये विसरून गेलेली म्हणून. परत मी इथं शिडीकोमध्ये येऊन विचार केले. म्हणजे त्यांना विचार केल्यावर त्यांना म्हणलं की तुमच्याकडे आहे, ताब्यात घेतला आहे मी, तुमचं सगळं कष्ट करून मला देतो म्हणून मला माझ्या हातात आणि बॅग मला प्रामाणिकपणाने मिळाली. त्या बॅगेमध्ये माझे मुख्य मौल्यवान वस्तू होते, सोने, दागिने और थोडेफार पैसे होते. ते देण्याबद्दल कंडक्टर साहेबांना माझे धन्यवाद करतो. रक्कम 42,000 होते आणि सोनं 1 तोळ्याचे होते. नमस्कार, मी बाबूराव शंकर वनखंडे, चालक तथा वाहक जत आगार. मी काल 26/7/26 रोजी उमरगा जत कर्तव्य करीत असताना जत आगारात गाडी आम्ही जमा करत असताना सगळे प्रवासी उतरून गेल्यानंतर गाडी जमा करत असताना एखादी बॅग आढळून आली आम्हाला. की कुणाच्याही ही चौकशी करून आम्ही काही मिळाले नाही, कोण प्रवासी उतरून गेले होते. तरी आम्ही वरिष्ठांना कळवून वरिष्ठांच्या सूचनेनुसार आणून त्या आगारात व्यवस्थित त्यांच्या सांगण्यानुसार सगळं हे करून जमा करून गेले. ते प्रवासी आल्यामुळं तर साहेबांच्या हस्ते त्यांना ते प्रदान केले. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.